दोन टोळ्यांमधील संघर्षाची कहाणी। पुणे गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखित नियम असतो, वैर वैरातच ठेवायचं, कुटुंबीय नातेवाईक मित्र यांना स्पर्श करायचा नाही आणि त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही। सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते, मात्र आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे। गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून गुन्हेगारीतील नो फॅमिली रूल धुळीस मिळवला आहे। याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला। त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहे, पण हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न आहे। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय पोलीस वॉरंट। पुण्यातील गुन्हेगारीतील एक कुविख्यात टोळी आणि दुसरी नुकतीच उदयास आलेल्या टोळीच्या संघर्षातून नुकताच तिसरा खुनाचा प्रयत्न झाला आणि दोन टोळ्यातील संघर्षाची काळी गळत रेषा पुन्हा एकदा अधोरेखित झाली। पण यामुळे शहराचं स्वास्थ्य तर बिघडत आहेच, पण या टोळीला आवर कशी घालणार असाही प्रश्न आहे। गंभीर बाब म्हणजे आणखी किती जणांवर हल्ले आणि किती जणांचा जीव या संघर्षातून जाणार। अनेक कुटुंब आणि त्यातील तरुण मुलं यामुळे भीतीच्या छायेत आहेत, तर अनेकांना शहर देखील सोडलं असल्याचं सांगितलं जातं। पुण्यात गाजत असलेली ही टोळी युद्धाला 2023 मध्ये झालेल्या खुनाची पार्श्वभूमी किंवा सुरुवात म्हणता येईल। 2023 मध्ये कुविख्यात आंदेकर टोळीने निखिल आखाडे व अनिकेत दुधबातेवर या दोघांवर हल्ला झाला। या हल्ल्यात निखिल आखाडे या तरुणाचा मृत्यू झाला आणि गायकवाड नावाच्या टोळीचा उदय झाला। त्याही पेक्षा गायकवाड टोळीने आंदेकर टोळीवर प्रथमच थेट हल्ला करण्याचा कट रचला। गायकवाड टोळी बदला घेईल असा अंदाज होताच, पण हा बदला थेट आंदेकर टोळीला हादरून टाकणार असेल असं पोलिसांच्याही मनात आलं नव्हतं। पण तरीही काही पोलीस अधिकाऱ्यांना माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती। तसं वनराज आंदेकर यांना सांगितलं देखील होतं आणि घडलंही तसंच। 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री वनराज यांचा 10 ते 15 जणांनी गोळ्या झाडून व कोयत्याने सपासप वार करून खून केला। या खुनाने मात्र पूर्ण शहरासह गुन्हेगारी विश्व आणि आंदेकर टोळी हादरून गेली। हा खून टोळीचा म्होरक्या आणि वनराज आंदेकर यांचा वडील बंडू आंदेकर यांच्या वर्मी लागला होता। आता त्याचा बदला घेतला जाणार हे पोलीस दलाला चांगलंच माहित होतं। पोलिसांनी वनराज खुनातील सर्व आरोपींना जेरबंद करून कारागृहात टाकलं आणि त्यांच्यावर मकोकासारखी कारवाई केली। पण बदला अटळ होता हे 5 सप्टेंबर 2025 रोजी खरं ठरलं। वनराज यांच्या खुनातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आणि बंडू आंदेकरचा नातू असलेल्या आयुष कोमकर याचा मुलाचा गोळ्या झाडून अत्यंत निर्गुण खून केला। हा खून म्हणजे गुन्हेगारीतील नियमांच्या उलटे असल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात आहे। तिथून पुढे हेच सत्य सुरू झालं आहे। नंतर आयुष कोमकर नंतर वनराज याच्या खुनातील आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा खून करण्यात आला। या खुनानंतर तिसऱ्या खुनाचा प्रयत्न नुकताच सहकार नगर परिसरात घडला। अक्षय मस्के या रिक्षा चालक तरुणाच्या खुनाचा प्रयत्न झाला, तो थोडक्यात बचावला गेला, पण भीती कायम आहे। या घटनांसोबतच आणखी काही आंदेकर टोळीच्या टार्गेटवर असल्याचं बोललं जातं। भयावह म्हणजे या युद्धात नात्यातील दोघांचा जीव गेला। बंडू आंदेकर यांना संजीवनी, कल्याणी व वृंदावनी या 3 मुली। आयुष हा गणेशचा मोठा मुलगा म्हणजे बंडू आंदेकर यांचा सख्खा नातू आणि नवराज यांचा भाचा देखील। पण भावाच्याच खुनात सहभाग असल्याच्या आरोपावरून बंडू आंदेकर याच्या तक्रारीवरून संजीवनी, तिचा पती व दीर गणेश यांना अटक झाली। बहिणीने भावाला मारण्यासाठी कट रचल्याने त्याला आर्थिक देखील किनारा असल्याचं बोललं जातं। या सर्वात मात्र बंडू आंदेकर यांना पहिला मुलगा आणि आता नातवाला गमवावा लागला आहे। खून का बदला खून से चा खेळ गुन्हे विश्वातील नियम मोडत सुरू असला तरी तो रोखणार कसा असा प्रश्न आहे। जे कुटुंब आज भीतीच्या छायेत जगत आहे ते किती दिवस असाही प्रश्न आहे। दुसरीकडे पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीतील सर्वांना पकडलं किंवा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आणि त्यांच्या आर्थिक स्रोतावर हातोडा मारला असला तरी अचानक नवीन मुलांकडून या खुनाच्या घटना घडून आणल्या जात असल्याने हे थांबणार का असा प्रश्न आहे। धन्यवाद आणि तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा आणि असेच नवनवीन क्राईम स्टोरी पाहायला आमच्या पोलीस वॉरंट चॅनलशी कनेक्ट रहा।